नमस्कार मंडळी. हास्याचे थरावर थर लावण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, ऑफिस मधून सुट्टी काढून बायकोला भेटायला आलेला नवरा त्यानं ठरवल्याप्रमाणे बायको सोबत वेळ घालवेल का? चला बघूया. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या कलंदर कलाकारांना. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. आठवतंय ना मागच्या वेळेस बायकोची लईच आठवण येत होती म्हणून अर्ज घेऊन गेलो होतो बॉसकडे. आठवतंय ना? गेस हा ना बरं कुठं आलो असेल. माझ्या नल्लीकडे आलो या. नल्ली बायकोचं नाव आहे माझ्या नल्ली. तिच्याकडे आलोय. 3 दिवस सुट्टी दिली बरं का बॉसनं. वा 3 दिवस म्हणजे आता नुसता धिंगाणाच आहे. तुम्हाला सांगतो तिचा बाप आहे की नाही नुसतं पडलेलं असते खाटो. मोतीबिंदू झालेला आहे त्याला. कानातलं मशीन तर कावाच बंद पडलेलं आहे. त्याच्यामुळं मग प्रायव्हसी आहे. 3 दिवस म्हणजे मी माझी नल्ली आणि धिंगाणा. मला खरंच राहावं झालंय आता. सरप्राईज देतो तिला. आलो असाच. पण तुमच्या खडूस बॉसने तुम्हाला सुट्टी दिली होय? घेतली या. बसलं म्हणलं बायकोची लय आठवण येते या. सुट्टी पाहिजे. तसं सोडलंय की नाही त्यानं. पळत पळत गेलो, गाडी पकडली, डायरेक्ट इकडे आलो या. शिवकी कपडे बी नाही ते बदलली. अहो कापड तरी बदलायची. कशाला बदलायची? म्हणजे आता इथं येऊन काढायचीच आहे तिला. अगं काढायची म्हणजे आता इथं आलो काय कपडे बिडे बदलणार नाही तेव्हा मी. असू दे बदलाय नको हे कपडे. माहिती बरं झालं आले तुम्ही. नल्ले 3 दिवसाची सुट्टी घेतली या. 3 दिवस फक्त तू मी आणि धिंगाणा. मी नाही काय केलं तात्या. मी नाही उठलं. मस्ती केली. मस्ती आली तुला. मस्ती केली. मी करू का मस्ती आता? नाही करू का मस्ती? मी करू का मस्ती? खरं सुटणार नाही की ना तात्या? नाही उठणार. तात्याने औषध घेतले. ती औषधाची गुंगी चढते ना डायरेक्ट सकाळची सुट्टी. भारीच माझ्या सांग मग. फिर मग नेक काम में दूरी क्यों? चलो की फिर. नहीं अभी नहीं. अभी करो इंतजार. काय नाही अभी अभीच का? मग जाओ पहिले पाव बी धोको आओ. आंघोळ पांघोळ करको आओ. नल्ले लय मिस केलं का तुला महिनाभर? मी काय कमी मिस केलंय का तुम्हासने? मी तर सुकलोय पार तुझ्या आठवणीनं. दिसते गाल केवढे खोल झाले ते. थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी जेवायला करते. काहीतरी वय नवरा आला 1 महिन्यानं काहीतरी करणार आहे वय. नल्लीच स्पेशल जेवण पाहिजे. गरम गरम ज्वारीची भाकरी, बेसनाचं पिठलं, भरलं वांग, शेंगदाण्याची चटणी, कुरकुरीत कुरवड्या ह्याचा आणि बायकोला जवळ ख्याचा. मस्ती केली. आता माझी मस्ती बघ मग. आता मी करू का मस्ती केली. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. असं धरणार मी, तू तिकडून धरायचं.
तिकडून जवळ जावा तिकडे. ह्या बांगड्यांची किनकिन ऐकायला लय हसूसलो होतो ग महिनाभर. चल की बांगड्यांचा आवाज करू. अशी वाजवणार आहे मी असेच वाजवते. बांगडी अशी वाजवते अशीच वाजवते. चल की दाखवतो कशी वाजवते ती. मेरे हाथों में नो चूड़ियां जरा ठहरो सजन मजबूरी. झोपले की नल्ले. हे काय आले नवीन तुमचं? य काय? मी इकडून पुढे येणार तर तिकडून पुढे यायचं. नाही याच नाही नल्ले याच. थांबा मला. इथे बस बघ इथे दादा. अरे येडी झाली का जिवंत आहे ना मी. दादा जिवंत आहे पण आजारी आहे. कशी आहेस ग? बरी आहे. आई ना पोर आता काळजी नाही करायची. आता आली ना आता काळजी नाही करायची. आता मी आहे दादा बरं. डॉक्टर पण आले. काय झालं डॉक्टर? डॉक्टर नाही ते आत्या जावई बापू आहे तिथे तुझी. नमस्कार नमस्कार. जावई बापू आले. नमस्कार. कशी बरी आहे ना? हो जावई बापू आले. बरं जावई बापू तात्या कधी कधी आले जावई. आता झालं जावई बापू. आता चालू ती नल्लीची लय तुम्हाला बघायला आलोय. बरं वाटणं झालंय ना तुम्हाला? त्या बघायला आलोय. अरे आता सगळे इकडे घरात आले मला बरं वाटतंय. बरं वाटतंय तुम्हाला? मग चला फिरून येऊया. चला एवढं मी बरं नाही वाटत आहे रे. तुम्हाला काय अक्कल बिक्कल हाय काय? काय झालं? काय नाकावडा पोरगाय कमरेवर घेतला आणि फिरायला घेऊन गेलो तर काय बोलाल? जावा त्याला की जीभ लावली टाल्याला. लावली. जावा की घेऊन बरं वाटेल त्यासनी घेऊन जावा. तुम्ही जावा की फिराय. काय बाय आता कुठं घेऊन जायचं त्याला? दादा आजचा दिवस आराम कर. उद्या आपण जाऊ डोंगरावर. ते कारकुंडे वैदू आहे ना तू आपला? कारकुंडे वैदू हाताला असला गुण एका दिवसात टाना उडा मारायला लागशील तू दादा. हाय का आता? अरे उठता येत नाही मला. टाना उड्या कधी मारू. नाही बघा तसं नाही दादा. तू उठू नको. मी हाय हे जावई बापू आणि मोर कुणासाठी आहे ते जातील ना तू दादा. आम्ही येऊ तुमच्या. मी कुठं कशाला जायचे? कशाला जायचं म्हणजे? मी कुठं जायचे? यांना घेऊन जायचं डोंगरावर वरती. आये माका भूक लागली हा. पोटात कावळे ओरडतात गो. माका जेवूक दे ना गो. आई माका भूक लागली हा. अरे अगे बाई आये हे बघ भाऊजींनी चॉकलेट आणला. माझ्यासाठी आणला. अगे बाई किती चांगले होत ना भाऊजी. तुझी नाही तिची पाहिजे माझ्यासाठी आणलं हा ना. तू नक्की टाकल्या भाऊजी. मला तिची पाहिजे. माका पाहिजे. माका अर्धी दे. खाऊ दे. माका खाऊचा. माका खाऊचा. माका खाऊचा. माका खाऊचा. पागल असेल. पागल असेल नाही तू का? अरे माका भूक लागली हा. मी माझ्या पोटात कावळे ओरडतात. माका भूक लागली कळणार नाही काय? अरे मालवणी भाषा एवढी गिळली. भूक भागली नाही का तुझी? खा बेटा खा. चॉकलेट खा. दोघांनी वाटून का. तिला तेवढा अर्ध दे थोडासा. चल. आये हे बघ पोरं आहे ती भूक लागली. हे बांगडे पण आणले हो. बेटा ऐक की, लहान पोरांनी बांगड्यावर खेळायचं नसतं तसं. माका आणले हो. अगं लहान कसले भारी असते. अगं तुझी नको हिची पाहिजे. भाऊजी कसले भारी आता. 2 मिनिटं इकडे या. 2 मिनिटं. अहो आत्या काय चाललंय? ही कशी काय आली इकडं? किती दिवस चाललो होतं आत्याचं तात्याला बघायला यायचं आहे म्हणून. मग ते आता आले त्याला मी काय करू? ते काही सांगून आली होय मला. कवा जाणार आहे ती? आले तर महिनाभर थांबल. मला काय माहिती. आत्या आहे ती. म्हणले मी तुझ्यासाठी 3 दिवस सुट्टी घेऊन आलोय ग.
मला तू पाहिजे. तोंड नका ना पाडू तुम्ही. मला तू पाहिजे. तुम्ही तोंड नका पाडू. कसं बस आलोय. नोले. नोले. काय चाललंय? कुसूर 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 करताय. घरात पाहुणे रावळे आले बघायला दिसत नाही का? शिकवलंय मी तुला. हा मामा ही पोरं मोठी होत आहेत. बापूस खाटल्यावर झोपलाय तुझी. एवढी घाई 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 कुतीला आली होय. पाहुणे रावळे 4 दिवस असतात. नवरा असतो ना आयुष्यभर. मग तवा करायचं काय? हे बघ असं नाही कर. 18 जणांचं खटलं होतं आमचं. तरी पण 2 पोरं झालेत आम्हाला. ह्या कानाचं त्या कानाला कळू पण दिलं नाही आम्ही कधी. नेमक्या येळी नेमक्या जागेवर नेमकी गोष्ट ध्यानात ठेवायचं. असं सूत्र असतं बाळा संसाराचं. हा आता आता रडायचं नाही. रडायचं कुठं रडायचं नाही. हा चल हात चला आवरा पटपट झोपाय. ए उठा ना फाट फाट उठायचंय. चला झोपा पटकन. अंथरून टाका. कशाला उठायचंय पाटाचं? काय नाही ते म्हटलं ना सकाळी डोंगरावर जायचंय दादाला घेऊन वैदूकडं म्हणून त्याची तयारी करायची. कसली तयारी करायची? कसली बरं जावे बापू बरं झालं आलं तुम्ही. सकाळी टेम्पो बुक करून या तिकडे जाऊन. मी मग आणि कोण? जावे बापू ही एवढी यादी घ्या आणि याच्यात ज्या वस्तू आहेत त्या बाजारात घेऊन या. तेवढं ही पण मी चालायचं होय. हवं जावे बापू कसं सासर आहे तुमचं कसं? नाही मला ती कसं फक्त आलो तुम्ही ह्याच्यासाठी. नाही नाही ते तेवढे ते वाचा काय आहे का. आणि ए बाबे हा. सगळं ऐकून घे काय कमी जास्त पडलं हा, तरी ऐकते, त्याच्यात. वाचा तुम्ही, मला हा, सामान काढून. हा, पिवळा धोतरा, हा, रान तुळस, रानतुळस. वासन तेल, नारळाच्या 11 करवंट्या, कडुलिंबाचा पाला, कार्टुली, अश्वगंधा, निलगिरी, कपाळावर पांढरा डाग असलेल्या म्हशीचं दूध. हे सगळं मी आणायचे. हो मग तुम्ही आणायचं मग कुणी आणायचं? अहो पण मला नाही माहिती म्हणजे ही काय काय कुठं मिळतं कशाचं काय मला हे माहित नाही तसं काय. हे काय वासन तेल कार्टुली कशाला पाहिजे ते ही 2 कार्टुली घेऊन जावा की तुम्ही. जावे बापू तुम्ही तर आता हवं बाजारात गेले कुणाला विचारलंय कुणी पण सांगाल कुठं मिळतं ते. आणि ते काय डोंगरावर ना आता लगेच येणार होय आपण. उद्या जाणार उद्या रात्री तिथं जागरण होणार परवा येणार सकाळी आपण. उद्या तिथंच राहायची होय. मग आणि मग मी तुम्हाला सोडतो माघारी येतो मग. हो काय तुम्ही सामान आणायला जा तुम्ही. विचारलंय आणि बरं ते जाऊ दे आपल्या गावात आहे का ग ते पांढरा डाग असलेली म्हस आहे? मी आता कवाच नाही बघितली. बया ती पण शोधायला लागल. अगं तू वैद्य आहे ना दुधावर न ओळखतो ग डाग पांढरा होता की नाही तो. हो तो वैद्य आहे का नाही सॉलिड आहे. मागे मी त्याला एकदा हात दाखवला होता ना मला म्हणाला चुना खातोस काय म्हणून. काय गरज आहे हात दाखवायची? अरे ह्यांच्या तोंडाकडे बघितलं तरी कळते चुना लावणारा माणूस आहे ती. ऐका ना आत्या आत्या हा तुम्ही कशाला त्या बाबा बिबाच्या नादाला लागताय तुम्ही? म्हणजे? ती नाही ती बाबा काय करत येडी असते ती बाबा. आपण डॉक्टरवर विश्वास ठेवायचा. शानी माणसं आहे का नाही आपण? हा डॉक्टरनं सांगितलं की नाही आराम करायला ह्याने आराम करू द्या. आणि ते डॉक्टर बिक्टर आहे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आमचा वैद्य आहे तोच बरा करेल या माणसाला. तोच बरा करील. ए, उठा. उठा चला सगळी झोपा. सकाळी लवकर उठायचंय पहाटे पहाटे. संध्याकाळचं आपलं जागरण होणार आहे. चला पटकन झोपून घ्या. जावय बापू इकडे या. तुम्ही कुठे जाता? इकडे या. झोपाय जाऊ दे की उशीर झालाय ना लय. नाही नका ताई बरोबर झोपूचा. बरं तू झोप एक काम अरे कर. तसं नसतं झोपायचं. अरे हो ताई बरोबर झोपूचा. अरे होय 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 ऐका जावय बघ ताबा तू तुम्ही ती आतमध्ये जाऊन झोपा खोली. हा? जावय बापू तुम्ही माझ्या बाजूला झोपा. काय 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 आपण बापी बापी झोपूया ना. आणि हे वसाड्या तू त्या साईडला झोपा. याला टांगा टाकून झोपायची सवय माझ्यावर. मला पण टांगा टाकायचं. तुम्हाला पण मला पण टाकायचंय. मग माझ्यावर टाका ना. काय हरकत नाही. आणि नाहीतरी एरवी तुम्हाला काय सांगू हा इकडनं टांगा टाकतो आणि हा इकडनं टाकतो का नाही सांगायला नको त्यांना काय आपल्या घरात गोष्ट काय. चला 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 झोपून घ्या पटकन. बाय सकाळी उठायचं लवकर. मी ताईच्या बाजूला हा झोपू. दत्त्या हा चल मग ताईच्या बाजूला झोपूचा. जाऊया. हा ताई चल. घेऊन जा सगळं. ताई चल चल चल. झोपून घ्या मका पटकन. नल्ले हा या तुम्ही मंदिर झोपा. झोपा झोपा म्हणते. लवकर सकाळी उठायचं. झोपरे तिकडे त्या साईडला. पोपट ठेव.
नल्ले ये की इकडे जरा ये की नल्ले सुट्टी काढून तुला भेटायला आलोय ना. काय जाता नाही येण्याची. आणि इथे लगा 2 दिवस डोंगर उपासण्यापेक्षा तिकडे फायलींचा डोंगर मोकळा करीन मी जातो. तोंड नका पाडू तुम्ही कुठं जाणार एवढ्या राज्याला कुठं पण तुला काय करायचे. झोपणार कुठं. झोपेन एसटी स्टँडवर. इथंच पक्की. इथं या चुन्याच्या हाडक्याच्या अंगावर पाय टाकण्यापेक्षा तिथं त्या बेंचवर पाय टाकून झोपी. असं नका ना करू. तोंड नका ना पाडू. रडून जाऊ नका परत. आले नीट जावा. काळजी घे. क्या बात मस्त. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा. अप्रतिम. फारच मजा आली. नमा इतक्या प्रेमळ नवऱ्याची बायको कशी असू शकते ती तूच उभी करू शकतेस. म्हणजे थँक्यू. ब्युटिफुल म्हणजे त्या कपलचा गोडवा इतका उत्तम पद्धतीने अधोरेखित केलात तुम्ही. त्यामुळे ते फार लोभस वाटलं बघताना. फार मजा आली. फारच मजा आली. आणि बाकी सगळे पण फॅन्टास्टिक. फार मजा आली. सई. अत्यंत गोड परफॉर्मन्स होता. सावत्या फार मस्त. मला हीच इंटेन्सिटी, हाच गोडवा आणि परफेक्ट जोडी आहे. मला इतका राग आला होता या सगळ्या नातेवाईकांचा. शिवा मला फार आवडलीस तू. म्हणजे अशक्य आवडलीस. आणि जेव्हा जेव्हा लहान मुलगी करतेस मला फार आवडतेस. पण आजची लहान मुलगी काही आवरच होती आणि भयंकर आवडली. दत्तू तू पण भाव खाऊन गेलास. वने मस्त. कातिल मोरे अमेझिंग. क्युटी पाय मस्त. खूप मजा आली. मंडळी चांद्रयानाची मोहीम पण यशस्वी झाली. पण आज तरी अविट रागिणी आणि मनोमिलन यांच्या 500व्या प्रयोगाची मोहीम यशस्वी होईल का. चला बघूया. हे बघा मला नाही मी तेच सांगण्याचं. ऐका ना तुम्ही ऐकून तरी घ्या. नाही मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुमचं म्हणणं सगळं पटतंय आम्हाला. पण काही अपरिहार्य कारणामुळे काय प्रॉब्लेम आहे. नाही काही तब्येत ठीक आहे ना त्यांची. हो अगदी ठीक आहे. मी मनू काय चाललंय तुझं. थांब ना मी बोलतेय ना त्यांच्याशी. थांब ना मॅडम. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की काही अपरिहार्य कारणांमुळे ना आम्ही आमच्या आयुष्यातून आमच्या कारकिर्दीतून 500वा प्रयोग वगळायचंच ठरवलंय. नाही हो हे बघा आम्ही 500वा न करता डायरेक्ट 501वा प्रयोग करतो. चालेल. मॅडम तुमचे 499 प्रयोग झालेत. हो ना त्यामुळे याच्या पुढे जोही प्रयोग होईल तो 500वाच असणार आहे ना. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की आजच्या आपल्या कार्यक्रमाला एक खास व्यक्ती येणार आहे. अरे वा. हो का. ते खूप मोठे अंतराळवीर आहेत. ते खूप अरे ते काय ते आलेच. अरे या अय्या. नमस्कार. अवीट शक्यतो हे यानात जाताना घालतात ना. हो ना असं रस्त्यावर ये जा करताना हे घालतात. अरे असू दे असेल त्यांचं काहीतरी. असू दे सर. खूप स्वागत आहे सर तुमचं. सर अरे सर तुम्ही आलात कार्यक्रमाला. खूप अभिमानाची गोष्ट आहे. एक ओळख करून देतो. हे आमचे गायक मनोमिलनजी यांचं नाव आहे आणि त्या अविट रागिणी. आणि ते खूप मोठे अंतराळवीर. एरवी जरी अंतराळवीर असले तरी अंतराळ संशोधन ही फक्त त्यांची हॉबी आहे. मुळात ते उत्तम निवेदक आहेत. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं निवेदनही तेच करणार आहेत. हो का. चालेल ना. चालेल की काहीच हरकत नाही. चालेल म्हणजे काय. बेस्ट लक करा. सर तुम्ही निवेदन करा. चला मी बसतो. हा सर. थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू. मनू अरे मी तुला काय सांगत होते ते
चंद्रावरून एवढा प्रवास आहे ग, मध्ये त्या उल्का लागतात, आकाशगंगा लागते. केवढं ट्रॅफिक. आलोच मी, कपडे चेंज करून आलो. मनू, अरे मनू तू हसतोय. तो आला. मी बोललो होतो तो येणार. तो आला. आला 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 आला. आई, अरे काय आला तो आला. मला आनंद झालेला आहे. मनू, ऐक माझं. ऐकतोय. हसू नको. नाही हसत नाही. हसण्याचा प्रसंग नाही. आई, मी खरंच सांगते मनू, आता आपण ना नशिबाचा भाग म्हणून या माणसाला ग्रेसफुली स्वीकारायला हवं. तो माणूस असला असता तर स्वीकारलं असतं ग, पण तो मुंजा आहे. तो माझ्या अंगुटीवर बसलाय असा. आई, परमेश्वर मनू, दयाळू आहेस ना रे तू. दयाळू आहेस ना. एवढ्या कलावंतांना आमच्या या भूतलावरनं वर बोलवून घेतलंस. त्यांच्याबरोबर स्वर्गात तुझी एक कर ना मनोरंजन. तू माझ्यासारखा या पामराला, या निकृष्ट दर्जाच्या कलावंताला का त्रास देतोस दरवेळी? गालातल्या गालात हसू नकोस. मनू, उत्तर दे मला. गालातल्या गालात हसू नकोस. मनू, मला कळतंय तू हसतोयस ते. अरे काय चाललंय मनू? परिणाम झालाय का? बस बघू इथे. बस पाणी घे. पाणी पी. तू पाणी पी आणि शांत हो. काय चाललंय तुझं? मी इकडे. मनू, माझ्याशी बोल ना रे. तू गोळी घे. घेतो. मी बोलते त्यांच्याशी. शांत राहा. मला ना खरंच काळजी वाटायला लागली. अरे नमस्कार. कसं काय? बरेच दिवसांनी. अरे हो झालं ना. थांबा ना. मगाशी झालं. बरोबर मगाशी झालं. प्लीज, मी हात जोडते. यावेळी ना तुम्ही करा, काय करायचं ते करा. आमिरजी, हात जोड. कर्टन द्या. नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ सत्यशील सरपोतदार. टिचकी मारणार तू कोण रे? तसं नाही. आणि तू उत्तर का देतेस त्याला टिचकी मारल्यावर? अरे ते इथेच अडकतात. नको देऊस. कार्यक्रम सुरू आहे. मजा थांबा. अरे रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू. मी माझी ओळख करून देतो, माझी माहिती देतो. रसिको, गेली अनेक वर्ष मी सूत्रसंचलनाच्या नावाखाली सूत्रसंचलन करतोय. रसिको, सूत्रसंचलन करतोय. रसिको, लोचन मजनू आणि सत्यशील सरपोतदार ही 2 नावं आहेत, पण आमच्या गल्लीत मला एवढंच बोलवतात. बोल ना, पुढे बोल ना. चला काहीतरी हे सांगतोय. जाऊ दे ना. आणि लोचनजी नीट वागा ना जरा. आमचं जाऊ दे, प्रेक्षकांना तरी घाबराव. उद्या त्यांचं कोणाचं डोकं फिरलं ना तर तुमचा लोचन मजनूचा लोचन सुजनू करेल. पड़ गया मुंह पर रे, अरे इसका तो पंच रे. गुटरू. रसिको, आता आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. रसिको, आज माझ्या आजूबाजूला फार मोठे कलावंत बसलेले आहेत. रसिको, इथे माझ्या उजवीकडे बसलेले आहेत मेनोपॉज लेमन. मनोमिलन. तो माझ्या बसलेले आहेत मनोमिलन बाराघोडे. स्वराचे एवढे दिवस तू आम्हाला त्रास देतोयस, आडनावही लक्षात नाहीये तुझ्या. नाव सुद्धा नव्हतंच लक्षात. हे नको सांगूस मला. एक्सक्यूज मी, कार्यक्रम सुरू आहे. अरे रसिको, तो माझ्या बाजूला बसलेले आहेत हे मनोमिलन बसलेले आहेत. रसिको, कोण आहे हा? कोण आहे रसिको? हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. 4 चौकात उठून काय उड्या मारत जरी बोलले तरी लक्ष जाणार नाही असं व्यक्तिमत्व. किचनच्या टाईल्सवर रसिको दुधाच्या पिशव्या जशा चिकटवलेल्या असतात तसा धडावर चिकटवलेला चेहरा. 24 आवर्स मेडिकल असतात तर 24 आवर्स कंटाळा त्यांच्या चेहऱ्यावर असतो. सर फक्त पर डे द्या, खायला प्यायला द्या आणि सोडा. कुठे स्किट बीट करून घेता असे भाव.
नकोस माझ्याकडे. असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर कायम असतात रसिक हो. पण या भावाच्या खाली मात्र नवीन कारचा EMI लख दिसत असतो. असा हा माणूस, या माणसाच्या गळ्यात कोकिळा रोज राहते. कोणाचा विश्वास बसेल रसिको? अरे कोण अशी ओळख करून देत? कोण देत अशी ओळख करून? हवी नको आता कोणाची ओळख वगैरे करूच, कार्यक्रमाला सुरुवात कर. हिची ओळख करून द्यायची काही गरज नाही, पण त्यांचा पण स्ट्रगल आहे, तो सांगितला पाहिजे. तो तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून सुरू झालाय. गाण्यांचा कार्यक्रम आहे, मुद्द्यावर गाण्याबद्दल अजून एकही शब्द बोललेला नाही आहात. लोचनजी कसं असतं, असं नाही कळणार त्याला. बोल चल बोल. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं. हाँ. आजचा विषय आहे आत्ता बघतोय. थांब ना. आत्ता बघतोय. जाऊ दे. एक शाम मौसीकी के नाम रसिको. क्या है मौसीकी रसिको? क्या है मौसीकी रसिको? रसिको क्या है मौसीकी? क्या है? ब्रह्मांडाच्या ज्या सीमा या है रसिको. मौसीकी क्या है? क्या है मौसीकी रसिको? रसिको, आपल्या जगण्याची जी अनुभूती असते, अनुभूतीच्या क्या है मौसीकी रसिको? मौसीकी मतलब जैकी श्रॉफ साहब का पोलियो डोज का एक वीडियो है रसिको. उसने रसिको बोला था कि सांगतोय इथे असं नको नको करतोय, ते दिसत नाहीये तुला? काही बोलू नकोस आता. एक शब्द तू तोंडातनं काढायचा नाहीयेस, मी आधीच सांगतोय. काय काय चाललंय? मौसीकी हे करतोय. माफ करा रसिको. अमीरजी, हा जो ह्याचा बावळटपणा, मूर्खपणा आहे, तो सगळ्यांच्या मनातून घालवायला काहीतरी असं एक छान वाजवा बघू. खूप सुंदर असा उर्दू शब्द आहे ज्याचा अर्थ आहे गायन कला, संगीत. हो ना, हो ना, हो ना. तर मौसीकी अनेक वर्ष, पिढ्यानपिढ्या आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली आहे. हो ना, हो ना, हो ना. तर आज अशा सुमधूर रम्य संध्याकाळी ही मौसीकी तुमच्या मनात किती, कसं आणि कुठे कुठे घर करणार आहे ते आज आपण इथे पाहूया. काही गाणी अशी खूप अप्रतिम असतात जी दैनंदिन आयुष्यात आपल्याला दैनंदिन काम करताना आपसूक आपल्या तोंडात येतात आणि आपण ती अचानक गुणगुणायला लागतो, आपल्याला कळत सुद्धा नाही. हो ना. असंच एक गाणं आता आपण घेणार आहोत. गाण्याचे बोल आहेत हम बने तुम बने. रसिको, 1981 ची फिल्म आहे एक जुदे के लिए, तुझे के लिए, तुझे के लिए रसिको. आणि त्याचे संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गायक आहेत लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम. रसिको, एवढा मोठा पोलीस माणूस असूनही इतके सुंदर गाणं गातो, क्या बात आहे. म्हणजे त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे रसिको. कोण पोलीस? SP बालसुब्रमण्यम. रसिको, SP म्हटल्यानंतरच मला मनात एवढा आदर झाला निर्माण. गप ना जरा, वेडा. तुला SP म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस वाटतंय? अरे SP म्हणजे त्यांचं नाव आहे, श्रीपती पंडिताराध्युल्ला बालसुब्रमण्यम असं नाव आहे त्यांचं. अरे काय सांगताय काय? तुला एवढी वर्ष ते पोलीस वाटतायत? अरे बाप रे, त्यांचं गाणं ऐकली दरवेळेला मी सॅल्यूट करतो त्यांना. त्यांचं गाणं ऐकून तुला सल्यूट करायलाच पाहिजे, कळलं का? नाही, मी गायक म्हटल्यानंतर मी असा सॅल्यूट केला असतं ना. असा का केलं? नको ना रे करू. तू गाणं सुरू कर ना, तू गाणं. रसिको हो, अविटजी सुरू कर. हे पहिलं गाणं आम्ही नंतर घेतो, दुसरं गाणं आम्ही पहिलं घेतो. म्हणजे काय, दुसरं गाणं पहिलं घेतो. कुठे ते सगळं सांगायचं. बर, प्रेक्षकांची काही फरमाईश असेल तर सांगा. रसिकांचा फरमाईश होईपर्यंत एक पटकन किस्सा सांगितलं. एक छोटासा किस्सा आहे रसिको. हे छोटे मोठे किस्से असतात ते आपलं आयुष्य बदलून ठेवतात. एकदा रसिको, इसको बोलता है होल्ड करना. नाही तर हिंसा करायला नको लावूस रे मला. रसिको, हा किस्सा आहे मुकेश जी, नितीन मुकेश जी आणि नील नितीन मुकेश जी यांचा. रसिको, एकदा रसिको मुकेश जी, नितीन मुकेश जी आणि नील नितीन मुकेश जी त्यांच्या घरी बसलेले होतो. रसिको, मुकेशजींनी हाक मारली, ए नील मुकेश. म्हणजे हे जे होते नितीनजी
मुकेशजी जे होते त्यांनी त्यांच्या नातवाला नितीन मुकेशला हाक मारले. तुम्हाला वाटेल की मधला जो आहे नितीन मुकेशजी त्यांना हाक मारली, पण त्या नितीन मुकेशला हाक नाही मारली रसिको. तर हे जे असं करूया आपण, जर मुकेशजी असतील तर आपण असं करूया ह्याच्या पुढे, आणि नितीन मुकेश असतील तर त्याला आपण हे असं करूया रसिको. आणि नितीन मुकेशला रसिको काहीच उरलेलं नाही, जो सोडू दे रसिको, त्याला आपण सोडून देऊया रसिको, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल रसिको. तर ते मुकेशजी होते त्यांनी नितीन मुकेशजी असे हाक मारली रसिको. तुम्हाला वाटलं की घरात लागल्यात एवढं मोठं नाव का घेतलं म्हणून, त्यांची ती पद्धत होती रसिको. तर नितीन मुकेशला रसिको हे केलं, असं केलं. एक मिनटं आपण इथे क्लिअर करूया रसिको, हे माझं थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. इथे समजा मुकेशजी बसलेले आहेत, इथे बसलेले आहेत नितीन मुकेशजी, आणि इथे बसलेले आहेत नितीन मुकेशजी. तर नितीन मुकेशजी तुमको बुलाया क्या, तुम वो क्यों देता है रुको ना यार, तुमको इनको बुलाता है. तर हे जे आहेत इथे बोला नितीन, तुम इधर क्यों आया. नहीं तुम सर इधर हम रहो, इसका तुम्हारा ये जगह है, तुम इधर रहो सर, प्लीज सर इधर रहो. हाँ नहीं तुम इधर मत रहो यार, तुम इधर क्यों जाता है, तुम इधर रहो. हरकत नाही रसिका. तर नितीन मुकेश जे होते ते इथे असलेला मुकुंद माफ करा रसिको. वा 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 वा, धमाकेदार परफॉर्मन्स. सई वॉटर होल्ड परफॉर्मन्स होता. फार मजा आली. असं म्हणतात ना की सम थिंग्स नेव्हर गेट ओल्ड, तशी ही सिरीज मला वाटते. जेव्हा जेव्हा ही सिरीज येते तेव्हा आम्ही अक्षरशः फ्रेश होतो. ओमकारचं वर्णन फार सुंदर लिहिलं होतंस. चेतू, तू ह्या सिरीजमध्ये जो आवाज लावतेस ना तो मला भयंकर आवडतो. फार सुंदर, गोड आणि ऐकत राहावा असा आवाज, आणि गाणं पण उत्तम गातेस. राऊत मस्त. समीरदा नेहमीप्रमाणे फॅब्युलस. मजा आली. थँक्यू. मंडळी, एका शाळेत सहल आयोजनावर गहन चर्चा चालू आहे, आणि ही चर्चा आपल्याला हास्याचीही सहल घडवेल हे मात्र नक्की. ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. चष्मा गेलाय का मॅडम? नवीन चष्मा नाही हो, काय केव्हाच केलेला आहे. नाही, चांगला दिसतोय. असू द्या. राजपूत सर, भट मॅडम, काय गप्पा मारताय. आपण सहलीच्या प्लॅनिंगच्या मीटिंगला भेटलोय ना, ते बोला मग. सॉरी मी पटकन, तुमची सवय. सॉरी. मॅडम, सहलीबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. आता ते घरी सांगतील फीस बद्दल वगैरे, काय फीस आहे सगळी. एकदा त्यांनी फीस जमा केली तर मग पुढचं नियोजन करून टाकू बुवा. बरं, आहे की नाही? कधीपर्यंत होईल असं वाटतं? मी कमिंग मॅडम. तुझं काय आता इकडे मधल्या सुट्टीत ये जा. शिक्षकांची मीटिंग सुरू आहे ना इकडे. जा जा, नंतर ये जा. आउट नाही. हा, तर 8-10 दिवसात ते जमा कर. हॅलो, मी विद्यार्थी नाहीये, मी शिक्षक आहे. परमनंट भूगोलचा शिक्षक आहे मी. कदम सर, सॉरी मी पटकन दिसलं नाही, मला चष्मा घातलाय ना. अरे जनरली चष्मा घातल्यावर दिसतो माणूस. कॉमेडी करतायत त्या. नाही गडबड झाली जरा. या ना, या बसा. ठीक आहे. बसा, काही हरकत नाही. बरं, तुम्ही येण्याआधी सर मी हे सांगत होते की यावेळेला सहलीचे आपण मुलांचे 3 गट केलेले आहेत. तर 8वी ते 10वीची मुलं लेह लडाखला ट्रिपला जाणार आहेत, आणि त्यांच्याबरोबर मी आणि आपले व्हाईस प्रिन्सिपल मोरे सर सहल प्रमुख म्हणून जातोय. आणि भट मॅडम, राजपूत सर, तुम्ही 4थी ते 7वीच्या मुलांबरोबर कुलू आणि मनालीच्या ट्रिपला जायचंय सहल प्रमुख म्हणून. अहो सॉरी. सवय तुमची सवय माझी. ठीक आहे, काही हरकत नाही. तर तुम्ही कुलू आणि मनालीला जायचंय, आणि कदम सर, छोटा शिशू, मोठा शिशू आणि 1ली ते 3रीच्या मुलांबरोबर तुम्ही वरळी दूध केंद्र दाखवायला जायचंय. अरे तुम्ही लिहायला दाख, तुम्ही कुलू म्हणाली ना, मी वरील दूध केंद्राला जायचंय. मी नाही जाणार. दरवर्षी तुम्ही माझ्याबद्दल हेच असं करता. मी नाही जाणार. तुम्ही छान छान ठिकाणी जाता फिरायला आणि मला वरली दूध केंद्रावर पाठवता.
सॉरी त्यांची सवय आहे. अरे पण मला सवय नाही ना, त्यांना सांगा ना असं करू नका. मॅडम सॉरी 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 सॉरी. हे बघा, मी या शाळेमध्ये जेव्हा शिक्षक म्हणून आलो होतो तेव्हा तुम्ही लोक राजस्थानला जाम मजा करायला गेला होता. मजा नाही. शैक्षणिक सहल होती. हा 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 शैक्षणिक सहलीला गेला होता. मला कुठं पाठवलं? म्हातारीचं बूट बघायला. तुम्ही तिकडं राजस्थानला जाऊन मस्त उंटावर बसून असे छान छान फोटो काढणार, नाही इकडे लहान लहान पोरं मला घोडा करून घोड्यावर बसून फोटो काढतात. मी नाही जाणार तिकडं. असं काय करता सर? नाही, वरली दूध केंद्राला जाणार. ह्याला काहीच अर्थ नाहीये सर, असं बोलू नका. त्याच्या पुढच्याच वर्षी तुम्हाला एकट्याला राजस्थानला पाठवलं नव्हतं का? हे बरोबर आहे. पाठवलं. तुम्ही राजस्थानला मला पाठवलं होतं, पण कधी? उन्हाळ्यात राजस्थानला कोण जातं काय? सर सहल समिती फक्त तुमचा विचार करते. त्यांनी असा विचार केला की तुम्हाला थंड प्रदेशात त्रास होईल थंडीचा, म्हणून त्यांनी ठरवलं की तुम्हाला थंड प्रदेशात नाही पाठवायचं. अरे कुठली आले समिती? कुणी बनवली? कोण कोण आहे त्या समितीवरती? आणि असं कोण ठरवतात? अरे इनमिल मिळून शाळेमध्ये 4 शिक्षक आहेत. अरे काय? त्याच्यात कुठं आले? अरे कुठली समिती? सगळी फालतूगिरी आहे तुमची यार. हो कदम सर, माइंड युअर लँग्वेज. इथे मुख्याध्यापिका मॅडम आहेत. कसं बोलताय? केवढ्या आवाजात बोलताय? ठीक आहे, शिक्षक आहे का भाजीवाले आहे तुम्ही? राजपूत सर माफी मागा. अरे पण माझा राग बघा ना यार. तुम्ही असं करता, माझ्यावर अन्याय होतो असं नाही का वाटत तुम्हाला? सवय आहे, सवय आहे सवय त्याची, ना, सवय आहे. करून घ्या ना सवय. काय काय प्रॉब्लेम आहे अरे तुमचा? तुम्ही नेहमी दुसऱ्या पोरांबरोबर जाता आणि मला त्या लहान लहान घाणेरड्या पोरांबरोबर जावं लागतं. एक मिनिट काय बोलताय तुम्ही? तुम्ही हे बोलूच कसे शकला? इवल्या इवल्याशा पाडसांना तुम्ही घाणेरडा म्हणताय कदम सर? बरोबर नाही. इवली इवली पाडसं? तुम्ही तिकडे जाऊन बघा ती पाडसं काय करतात. ती काय करतात? अरे सगळ्यांना पच लागते. मी माझ्या पैशानी प्रवासाच्या गोळ्या घेतल्या, प्लास्टिकच्या बॅगा घेतल्या. बस सुरू झाली रे झाली का सगळी पोरं वखायला निघतात. माहितीये काय? त्याला प्लास्टिकची एकाला बॅग धरली तर दुसरा तयारीत, तिसरा तयारीत. अरे दम लागतो मला ती तयारी. प्लास्टिकची बॅग हातात धरून धरून माहितीये काय गौरा त्रास होतो. अरे इथे काय नाही, मला लहान पोराबरोबर नाही जायचंय, मला मोठ्या पोराबरोबर जायचं. वा रे वा, आता म्हणताय मोठ्या पोरांबरोबर जायचंय. मागे राजस्थानवरनं आल्या आल्या तुम्हीच कंप्लेंट करायला आला होतात. मी यापुढे मोठ्या मुलांना कुठेही घेऊन जाणार नाही. त्यांनी मला गादीत गुंडाळून मारलं म्हणाला. म्हणजे त्या टायमाला असं झालं होतं, गादीत मारलं होतं. पण मी आता बघतो, मी ती जबाबदारी माझी आहे. असं काय होणार नाही. मी पण मला तिकडे नाही जायचं. असं काय करता सर? सर तुम्हाला माहिती नाही का काय? लहान मुलांना तुम्ही केवढे आवडता. अरे कोणी सांगितलं यार? कोणी सांगितलं? तुम्ही तो मेंढ्याचा आवाज काढता ना, आय हाय हाय काय आवाज काढता सर तुम्ही. लहान मुलं मेंढा सर म्हणून काय खुश असतात. तुमच्या नावाने ट्रिपला येतात मुलं आणि त्यांचे पालक सुद्धा मेंढा सर आहेत, मग काही टेन्शन नाही म्हणून बिंदास पाठवतात. हो हो, आम्हाला हे सगळं नाही जमत हो सर. हे तुमच्यामुळे होतं. तुम्ही जो आवाज किती दिवसात ऐकला पण नाही आवाज. सर एकदा आवाज काढा. मेंढ्याचा आवाज. अरे नको एकदा. बरं ठीक आहे. क्या बात है, क्या बात है. डिट्टो मेंढा. मी जर बकरी असतो ना डायरेक्ट तुमचा मक्कू घेतला असता. म्हणजे आपले भारी करतात ना ते. मुद्दा हा आहे की मेंढ्याचा आवाज काढता काढता दूध केंद्राची सहल. काय युनिक ट्रिप आहे सर. मस्त मस्त. ठीक आहे. मी करतो. मी जातो तिकडे. बरं. पण अजून युनिक करायचे असेल तर तुम्ही एक काम करा ना, भट मॅडमला माझ्या बरोबर पाठवा ना. का? त्या कशाला? अहो, त्यांना मगरीची ऍक्टिंग येते, पोरांना जाम भारी आवडतं. सवय आहे त्यांची. नाही नाही, मी आता नाही म्हणतेय. नाही नाही कदम सर मी काय येऊ? ऐका ना मगर आणि मेंढा एकत्र गेले तर मगर मेंढ्याला खाऊन नाही का टाकणार? आणि पोरांवर काय इम्प्रेशन पडेल? मगर आणि मेंढ्याच्या आधी मैत्री होती, नंतर मगरीने मेंढ्याला खाऊनच टाकलं बुवा असं. मैत्रीचं नका सांगू तुम्ही. म्हणजे तुमची मैत्री काय माहिती नाही काय? मला जाऊ द्या. अख्ख्या शाळेतल्या पोरांना माहिती आहे. टॉयलेटच्या भिंतीवर लिहितात पोरं काय राजपूत सरांची मगर मिट्टी. काय वाटेल ते काय बोलू नका, डोकं नका फिरवू माझ्या. बदनामी करायची नाही. तुम्ही नाही पण हे पसरवणार तुम्ही. कदम वा, तुम्ही असं नाही बोलू शकत कदम सर. नाही, तुम्हाला काही अधिकार नाही असं बोलण्याचा. माफी मागा कदम सर. माफी मागा. अहो मी बोलतेय ना आता राजपूत सर. बोल, माफी मागा. सॉरी नीट सॉरी म्हणा. सॉरी बट मॅडम सॉरी. पण ऐका ना मॅडम, मला हिचामल प्रदेशाला जाऊ द्या ना. चमल माझं लय लहानपणापासूनच स्वप्न आहे.
मला तिकडे आहे ना असं बर्फामध्ये असं मस्त छानपैकी लोलायचंय, असं स्किटिंग असं खेळायचं तिकडे जाऊन. ते तिकडे म्हणजे पॅराशूटला असं जाऊन असं मला लटकायचंय जाम भारी. आणि तिकडचे गरम गरम मोमो असे गरम गरम मोमो खायचे मला. प्लीज मला जाऊ द्या हिच्यामल प्रदेशाला. कदम सर, हिच्यामल पासून सुरुवात होते तुमची. हिमाचल प्रदेश आहे. काय शिकवणार तुम्ही तिकडे जाऊन मुलांना सांगा. शिकवण्याबद्दल आहे ना तुम्ही अजिबात बोलायचं नाही. मला सांगा, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य ही दिशा कुठल्या दिशेला आहे जरा सांगता तुम्ही? हे तिकडे नेमकं कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? आणि भट मॅडम, लडाख हिमाचल प्रदेशाच्या वायव्येला आहे का ईशान्येला आहे हे माहिती आहे तुम्हाला? कदम सर, तुम्ही नका शानपणा करू मोठे राजपूत सर. तुम्ही मला सांगा तिथलं हवामान समशीतोष्ण आहे की ध्रुवीय आहे की मध्य आहे की कटिबंधीय आहे हे माहिती आहे तुम्हाला? एवढं काही माहिती नाही. तिकडं वर थोबार करून तुम्ही काय पोराने शिकवणार? मी शिकवू शकतो कारण हे चांगलं मला माहिती आहे. कारण मी भूगोलचा हो भूगोलाचे शिक्षक आहे तुम्ही. हो आय अंडरस्टँड. हो जास्त नका ना, एवढं नका. इंग्लिशचे नाही ना शिक्षक तुम्ही, भूगोलाचे आहे ना, सांगितलं ना. नाही बरोबर आहे कदम सर. काय बरोबर आहे मॅडम? नाही बरोबर राजपूत सर बरोबर आहे. काय बरोबर आहे मॅडम? नाही मुद्दा तर बरोबर आहे. अरे गोळ घालतील ते. एक मिनिट. कदम सर आणि भट मॅडम तुम्ही हिमाचल प्रदेशला जा. राजपूत सर तुम्ही दूध केंद्रात जा. मी दूध केंद्र. मॅडम असं काय करताय हो? अरे मी सगळं जाम भारी म्हणजे जाम मजा येणार. तुम्ही जाणार आहे तिकडे? एक मिनिट मॅडम, एक मिनिट. मी ह्या वर्षी दूध केंद्राच्या सहलीला जाऊ का? नाही, आजकाल मॅडम मला दगदग सहन होत नाही हो. आणि हे कदम सर आहेत ना, ते एकटे सुविहितपणे सगळं सांभाळून. तुम्ही नका माझं टेन्शन घेऊ. मी सगळे व्यवस्थित करणार आहे, व्यवस्थित सुव्यवस्थित सगळी पार पाडणार आहे. ठीक आहे. काँग्रेस बरं का कदम सर. आता काय बुवा, तुम्ही तिकडे जाऊन मजा करणार. मजा करण्याची भारी मजा करणार. हिमाचल प्रदेश. आता आम्ही इकडे दूध केंद्रावर. आता सगळी जबाबदारी यांना देऊन टाकतो बा. सगळं हँड ओव्हर करा. बघा 90 पोरांची लिस्ट आहे. हा माहिती आहे. त्यांच्या घरी फोन करा. करतो. त्यांना फीस सांगा, ती फीस मागा. करतो मी. आणि कॅश मध्ये नाही, चेक मध्ये मागा. ते 90 चेक घ्या, बँकेत जा, 90 फॉर्म भरा, ते चेक डिपॉझिट करा, ते वटवा. त्याच्यानंतर लगेच बँड्रा टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला पोहोचा रिझर्वेशन साठी. मग करावंच लागेल ना. 90 जणांचं रिझर्वेशन करायचे, पटापट करावं लागेल. ते सगळे काम असतात. आणि सर 5 बसेस तरी लागतील ना? 5 बसेस कशाला? अहो ट्रेननी बँड्राहून पठाणकोटला जायचं, पण तिथून पुढे बसनी जायचंय ना. बरं तिथे आसपासची म्हणजे बघा धर्मशाला, त्याच्यानंतर मॅक्लोडगंज, कुलू आणि मनाली अशी ट्रिप प्लॅन केलेली आहे. आसपासच्या सगळ्या हॉटेल्सची चौकशी करून त्याचं बुकिंग करून घ्या. एका हॉटेलमध्ये मला नाही वाटत 90 मुलं मावतील. नाही. 4-5 हॉटेल्स मध्ये असं वाटून तुम्ही सगळं ठरवून घ्या कुठे कोण राहणार, कुठल्या रूम मध्ये 2 मुलं राहणार, कुठली 2 मुलं राहणार, कुठल्या रूम मध्ये 3 मुलं राहणार, याची सगळी लिस्ट बनवा. आणि ती लक्षात ठेवा सर, नाही तर मुलं सोडून कुठेतरी पुढे निघून जाल. मग एवढंच नाही, 90 विद्यार्थ्यांची 10 दिवसांची भोजन व्यवस्था. सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, परत चहा, संध्याकाळचं काहीतरी हलकं फुलकं खाणं, रात्रीचं जेवण. आणि मुळात 90 विद्यार्थ्यांना रोज 2-3 तरी पाण्याच्या बाटल्या रोज लागतील. तर त्या तुम्ही आधीच घेऊन ठेवा आणि बसमध्ये आणून ठेवा. नाही थांबा भोगा कराल का माझ्या वसरेनो? आता डोकं फुटायला येईल. नाही कौरच सांगते चांगलं माझ्या डोक्यावर नाही गेलं वाचारे. पण श्वास घेऊ जरा थांबा. काय झालं? आता थोडस मूड बदलतोय. कसं काय? म्हणजे कुल्लू मनालीला जायचं माझं थोडस मूल बदलणार आहे. मी वरली दूध केंद्रावरतीच जातो. मला तिकडे दूध प्यायचंय. दूध प्यायचे? हा, डॉक्टर मला बोलले माझ्या लहानपणी की बाला तुला दूध प्यायची लय गरज आहे, कारण तुझं उंची अजून वाढलेली नाही, तर तू दूध पिलास तर तुझी उंची वाढेल. मी वरली दूध केंद्राला जाऊन दूध पितो. नाही, आम्ही यांच्यासाठी तडजोड का करायची? नाही सर, असं नाही होऊ शकत. म्हणजे आता तुम्ही एक म्हणता मग सगळं बदलायचं, परत सगळं बदलायचं. आम्ही नाही समितीला काय सांगायचं? समितीला काय सांगायचं? अरे कुठली समिती यार? तुम्ही तिघं आहेत ना
समितीवर अरे तुम्ही करा नाही अरे नाही 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 अरे तुम्ही घडीक काय घडीक काही सांगता दूध प्यायचं सर, नाही, हे असं प्यायचं नाही, आम्ही ना नाही. असं नाही होऊ मला आता शकत जावंच लागेल आणि दूध प्यायचं ना तुम्ही तिकडे हिमाचलला वगैरे तिकडे याकिनीचं दूध प्या तुम्ही अरे यार नाही यार मला प्लीज तुमच्या बाहेर मॅडम आम्ही नाही, ऐकणारच नाही, नाही. हे सर, असं आता नाही. आम्ही असं ऐकणार. नाही. म्हणा, मी नाही, बोलले नाही, की दूध नाही, प्या. नाही. सर, वा 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 आम्हाला बसल्या बसल्या खरोखरीच हास्याची सहल घडवलीत तुम्ही. मस्त झाला परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. प्रसाद दा. अरुण, धमाल, नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी, मस्त होती कॉन्सेप्ट आणि मस्त सगळ्यांनी मस्त प्रेझेंट केली. तुझं पण बेरिंग छान होतं चेतना, वेगळं होतं काहीतरी, मजा आली, धमाल. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.